अमरावतीमध्ये बच्चू कडूंची महारॅली सुरू झाली आहे। प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी ही रॅली निघालेली आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। तर अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। आज 5 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि त्यामध्ये आता हे जे उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यावं लोकांनी यासाठी प्रयत्न केले जात आहेत। प्रचार टिपेला पोहोचल्याचं पाहायला मिळते आणि त्यामध्येच बच्चू कडू यांच्या उमेदवारासाठी ही रॅली महारॅली या ठिकाणी निघालेली आहे। तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। अमरावती मधली ही दृश्य आहेत। उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारासाठी इथं जोरदार शक्ती प्रदर्शन बच्चू कडूंच्या प्रहारकडून केलं जात आहे। काल अमरावतीमध्ये सायन्स कोर मैदानामध्ये मोठा राडा झालेला होता। बच्चू कडूंना आरक्षित केलेलं ते मैदान आहे जे अमित शहा सभेसाठी देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आज जे आहे जिल्हा क्रीडा मैदानापासून जे आहे जे बच्चू कडू मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे। एकंदरीत पाहिलं गेलं आपण बघू शकता मोठ्या संख्येने जे आहे जे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत प्रहारचे काही कार्यकर्ते आहे। माझ्यासोबत विदर्भ भाऊ काय सांगा एकंदरीत काय ज्याप्रमाणे तुमच्याकडून मैदान इतकं करण्यात आलं आता काय भूमिका असणार आहे? हा पूर्ण भारतानं पाहिलेला हा अतिरेक आहे ही दडपशाही आहे। ज्यावेळेस आम्हाला 23 आणि 24 तारखेला आम्हाला आमचं ग्राउंड दिलं होतं सायन्स कोर इलेक्शनच्या पिरियडमध्ये ज्याला ग्राउंड दिलं त्याची सभा तिथे होते, पण ही सपशेल दडपशाही आहे आणि या दडपशाहीला अमरावतीकर मानणार नाही। हा जो काल जो अतिरेक केला जो आमच्यावर आम्ही ते मागं याच्यासाठी घेतलाय का अतिरेक आमच्या बच्चूभाऊवर कोणते अरे नाही जर झाली नाही पाहिजे त्याच्यासाठी आम्ही एक पाऊल मागं घेतला आहे। त्याच्यासाठी आम्ही शांत राहिलो आहे। राणा दाम्पत्य अतिरेक आहे असं जी भूमिका आहे तुम्ही काय सांगणार काका? जे काही दडपशाही चालू आहे एकू आणि तडीपार यांनी जे काही लोकशाहीला हुकुमशाहीत कन्वर्ट करायचं चालवलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी इथं आलो आहे। वास्तविक पाहता कोणी रॅलीत मी कधी गेलो नाही आहे, परंतु हा फेकू आणि तडीपार यांना इथं जर रिझर्व केलेली जागा होती तर यांनी काहीच विषय नव्हता। त्यांनी ह्या ग्राउंडवर सभा घ्यायला पाहिजे होती। एक हे सर्वसामान्य माणसाचं मत जे आहे ते मांडण्याकरिता म्हणून मी इथं आलो। तुम्ही काय सांगणार दादा? यांनी ज्या प्रकारे दडपशाही करून आमचं ग्राउंड हिसकून घेतलं अशा अमित शहा यांच्या प्रचारार्थ आज आमचं जे ग्राउंड हिसकून घेतलं तर अमित शहाही विचार करेल का आज हे बच्चू कोण आहे और इतना जनसलाब कहाँ से आया, असा हा केंद्रातील लोकांनाही विचार पडेल की आजच्या रॅलीतून त्यांना एक मेसेज जाईल काय असा कोणता नेता आहे अमरावतीचा जो इतका मोठा जनसैलाब तयार करू शकतो। आणि हा जनसैलाब स्वतःहून आलेला आहे, कोणी पैसे देऊन नाही आणलेला आहे। तरी आम्हाला असं वाटतंय का लोक आता पेटून उठलेले आहे आणि आमचा विजय निश्चित आहे। बच्चू कडूंनी ज्या प्रकारे त्यांच्यासोबत जो अन्याय झाला आहे दडपशाही हुकुमशाही सरकारकडून आणि त्याचा बंड त्यांनी पुकारलेला आहे आणि मी एक आम नागरिक आहो, मी सिटीजन आहो अमरावती जिल्ह्याचा आणि एक नागरिक म्हणून मी फक्त हे बघायचं का हा मला प्रश्न पडला। त्याचा निषेध म्हणून मी हा प्रहार जनशक्ती पार्टीच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहे आणि मी नागरिकांना अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी पण सहभाग व्हावा। जर तुम्हाला पटत असेल की हे दडपशाही सरकार आहे आणि हे गेली पाहिजे तर त्याचा निषेध म्हणून लोकशाहीतर्फे आपण जनसैलाब इथे तयार करायला पाहिजे। एकंदर जर पाहायला गेलं तर ज्या प्रकारे अमरावतीचं सायन्स कोर मैदान जे आहे जे बच्चू कडूंच्या ताब्यात असतानाही जिल्हा प्रशासन जे आहे ते राणा दाम्पत्याला दिल्यामुळे त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते पूर्णपणे आक्रमक झालेले आहे। संबंध जिल्हाभरातून जे आहे जे कार्यकर्ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहे। आता काही वेळातच आमदार बच्चू कडू स्वतः या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत जे आहे ते संपूर्ण शहरामध्ये रॅली काढणार आहे। त्यानंतर दुपारी जर पाहायला गेलं तर दुपारी 3 नंतर बच्चू कडू नेमकं आंदोलनाची काय घोषणा करणार आणि काय अमरावतीकरांना संदेश देणार आणि राज्याला काय संदेश देणार हे ज्या नीतीने बघावं लागणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।